IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जे काही इंजिनिअरिंग ॲडमिशन्स आहेत त्याची सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपमध्ये 349 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 1,56,443 एवढ्या सीट्स आहेत. या 349मध्ये 16 जे आहेत ते गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. 75 प्रायव्हेट ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत. 87 कॉलेजेस बाटूला अफिलिएटेड आहेत आणि बाकीचे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते वेगवेगळ्या 10 ज्या महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीजला अफिलिएटेड आहेत. आणि हे जे कॉलेजेस आहेत यामध्ये काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. मायनॉरिटीमध्ये 2 प्रकार आहेत, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी. लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये 41 कॉलेजेस आहेत. त्यामध्ये लिंग्विस्टिक म्हणजे भाषेच्या आधारित मायनॉरिटी कॉलेजेस, म्हणजे आपली मातृभाषा जर हिंदी असेल तर आपण हिंदी मायनॉरिटी कॉलेजला अप्लाय करू शकतो. तर अशा 7 वेगवेगळ्या लँग्वेजेस किंवा भाषा ह्याच्या बेसिसवरती हे लिंग्विस्टिक मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. तर हिंदी भाषिक हिंदी मायनॉरिटी 24 कॉलेजेस आहेत. गुजराती मायनॉरिटी 8 कॉलेजेस आहेत. सिंधी मायनॉरिटीच्या 4 कॉलेजेस आहेत. मल्याळमच्या 2 आहेत. पंजाबी 1, तमिळ 1 आणि गुजर 1. जर आपली मातृभाषा जर ह्या 7 पैकी कुठली असेल तर आपण ह्या मायनॉरिटी कॉलेजला अप्लाय करू शकता. ह्या कॉलेजेसमध्ये 50% सीट्स ह्या मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी रिझर्वड असतात. दुसरं जे आहे ते रिलिजियस मायनॉरिटी. रिलिजियस मायनॉरिटीमध्ये 22 कॉलेजेस आहेत. त्यामध्ये 4 वेगवेगळ्या रिलिजन आहेत. पहिली जी रिलिजन आहे मुस्लिम रिलिजनसाठी 10 कॉलेजेस आहेत. ख्रिश्चन ह्या रिलिजियस मायनॉरिटीमध्ये 7 कॉलेजेस आहेत. जैन मायनॉरिटीचे 4 कॉलेजेस आहेत आणि रोमन कॅथलिकचे 1 कॉलेज आहे. तर अशा पद्धतीनं हे मायनॉरिटी कॉलेजेस. जर ज्या विद्यार्थ्यांचं मायनॉरिटी कॉलेजमध्ये ॲडव्हान्टेज हे आहे की कमी पर्सेंटाईलला देखील आपल्याला कम्प्युटर, IT किंवा जे काही ब्रँचेस आहेत आपल्याला पाहिजे त्या ब्रँचेस त्या ठिकाणी इझिली मिळू शकतात. कारण 50% सीट्स ह्या मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी रिझर्वड आहेत. इंजिनिअरिंगची फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि आपले जे काही ॲडमिशन्स आहेत कॅपमध्ये सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे काही ॲडमिशन होणार आहेत ते आपल्या स्टेट जनरल मेरिट लिस्टनुसार होणार आहेत. तर आज आपण आपले MST CETचे पर्सेंटाईल आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर काय आहे आणि त्या स्टेट मेरिट नंबरवरती किती विद्यार्थी आहेत याची आपण माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया ज्या विद्यार्थ्यांचं MST CETमध्ये 100 पर्सेंटाईल आहे असे 12 विद्यार्थी आहेत. परंतु ह्या 12 विद्यार्थ्यांचा जो स्टेट मेरिट नंबर जो आहे तो 1 to 12 1 ते 12 अशा पद्धतीनं आहे. म्हणजे MST CETमध्ये जरी त्यांना 100 पर्सेंटाईल मिळालेले असतील सर्वांना तरी पण त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो वेगवेगळा आहे. तर हे मेरिट नंबर डिसाईड करण्यासाठी पहिल्यांदा मग कन्सिडर केलं जाईल मॅथमॅटिक्सचे मार्क्स. MST CETमध्ये ज्या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्समध्ये जास्ती मार्क्स आहेत त्याचा मेरिट नंबर वरती असेल. त्यानंतर फिजिक्सचे पर्सेंटाईल, त्यानंतर केमिस्ट्रीचे पर्सेंटाईल आणि त्यानंतर 12वी बोर्डचे पर्सेंटाईल हे कन्सिडर करून ह्या 12 विद्यार्थ्यांना 1 to 12 असा मेरिट नंबर जो आहे तो दिला गेलेला आहे. त्यानंतर 99 पर्सेंटाईल असलेले 2827 मुलं आहेत आणि त्यांचा जो मेरिट नंबर जो आहे तो 13 ते 2839 असा असणार आहे. 98 पर्सेंटाईल असलेले 3082 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 2840 ते 5921 असा आहे. 97 पर्सेंटाईल असणारे 3151 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा जे मेरिट नंबर जो आहे तो 5922 ते 9072 असा असतो. 96 पर्सेंटाईल असलेले 3045 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो ह्या रेंजमध्ये असेल. 95 पर्सेंटाईल असलेले 3040 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 12000 ते 15000च्या दरम्यान आहे. 94 पर्सेंटाईल असलेले 2868 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 15000 ते 18000 या दरम्यान आहे.
93 पर्सेंटाईल असलेले 3044 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा रँक जो आहे तो 18,000 ते 21,000च्या दरम्यान आहे. 92 पर्सेंटाईल असलेले 2,913 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा जो स्टेट मेरिट नंबर जो रँक आहे तो 21,000 ते 23,000च्या दरम्यान आहे. 91 पर्सेंटाईल असणारे 2,720 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा जो रँक आहे तो 23,000 ते 26,000च्या दरम्यान आहे. म्हणजे ज्याला 91 पर्सेंटाईल आहे त्याचं मेरिट नंबर आहे, स्टेट मेरिट नंबर जो आहे तो 26,702 आहे. पुढे आपण बघूया 90 पर्सेंटाईल असणारे 2,996 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 26,000 ते 29,000च्या दरम्यान आहे. 89 पर्सेंटाईल असणारे 2,895 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 29,000 ते 32,000च्या दरम्यान आहे. 88 पर्सेंटाईल असणारे 3,092 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 32,000 ते 35,000च्या दरम्यान आहे. 87 पर्सेंटाईल असणारे 2,296 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 35,000 ते 37,000च्या मध्ये आहे. 86 पर्सेंटाईल असणारे 3,098 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 37,000 ते 41,000च्या दरम्यान आहे. 85 पर्सेंटाईल असणारे 2,728 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 41,000 ते 43,000च्या दरम्यान आहे. पुढे 84 पर्सेंटाईल असणारे 2,742 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 43,000 ते 46,000च्या दरम्यान आहे. 83 पर्सेंटाईल असणारे 2,532 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो असा असेल. 82 पर्सेंटाईल असणारे 2,897 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 49,000 ते 51,000 पर्यंत आहे. 81 पर्सेंटाईल असणारे 2,899 विद्यार्थी आहेत. 80 पर्सेंटाईल असणारे 2,747 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 54,000 ते 57,000च्या दरम्यान आहे. 79 पर्सेंटाईल असणारे 2,530 विद्यार्थी आहेत. 78 पर्सेंटाईल असणारे 2,325 विद्यार्थी आहेत. 77 पर्सेंटाईल असणारे 2,310 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 62,000 ते 64,000 असा आहे. 76 पर्सेंटाईल असणारे 3,296 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 64,000 टू 68,000 आहे. 75 पर्सेंटाईल असणारे 2,315 विद्यार्थी आहेत. 74 पर्सेंटाईल असणारे 2,204 विद्यार्थी आहेत. 73 पर्सेंटाईल असणारे 2,760 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 72,000 ते 75,000च्या दरम्यान आहे. 72 पर्सेंटाईल असणारे 2,295 विद्यार्थी आहेत आणि 71 पर्सेंटाईल असणारे 2,199 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 77,000 ते 79,000च्या दरम्यान आहे. पुढे बघूया ज्या विद्यार्थ्यांचे 70 पर्सेंटाईल आहेत असे 2,313 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 79,000 ते 82,000च्या दरम्यान आहे. 69 पर्सेंटाईल असणारे 2,536 विद्यार्थी आहेत. 68 पर्सेंटाईल असणारे 2,070 विद्यार्थी आहेत. 67 पर्सेंटाईल असणारे 2,340 विद्यार्थी आहेत. 66 पर्सेंटाईल असणारे 1,602 विद्यार्थी आहेत. 65 पर्सेंटाईल असणारे 3,218 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 90,000 ते 93,000 याच्या दरम्यान असेल. 64 पर्सेंटाईल असणारे 816 विद्यार्थी आहेत. 63 पर्सेंटाईल असणारे 2,764 विद्यार्थी आहेत. 62 पर्सेंटाईल असणारे 2,239 विद्यार्थी आहेत आणि 61 पर्सेंटाईल असणारे 927 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा जो मेरिट नंबर जो आहे तो 99,000 ते 1,00,000 याच्या दरम्यान असेल. त्यानंतर बघूया 60 पर्सेंटाईल असणारे 4,201 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 1,684 ते 1,04,584 याच्या दरम्यान आहे. 59 पर्सेंटाईल असणारे 1,306 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे 1,04,585 ते 1,05,890 याच्या दरम्यान आहे. 58 पर्सेंटाईल असणारे 1,006 विद्यार्थी आहेत.
57 पर्सेंटाईल असणारे 3036 विद्यार्थी आहेत. 56 पर्सेंटाईल असणारे 1336 विद्यार्थी आहेत. 55 पर्सेंटाईल असणारे 1656 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 1,11,269 ते 1,12,924 याच्या दरम्यान आहे. 54 पर्सेंटाईल असणारे 2045 विद्यार्थी आहेत. 53 पर्सेंटाईल असणारे 1463 विद्यार्थी आहेत. 52 पर्सेंटाईल असणारे 2098 विद्यार्थी आहेत आणि 51 पर्सेंटाईल असणारे 1387 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 1,18,531 ते 1,19,917 या दरम्यान आहे. पुढचं पर्सेंटाईल बघूया. 50 पर्सेंटाईलचे 2,235 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा स्टेट मेरिट नंबर जो आहे 1,19,918 ते 1,22,152 याच्या दरम्यान आहे. 49 पर्सेंटाईल असणारे 968 विद्यार्थी आहेत. 48 पर्सेंटाईल असणारे 1,659 विद्यार्थी आहेत. 47 पर्सेंटाईल असणारे 2,010 विद्यार्थी आहेत. 46 पर्सेंटाईल असणारे 1,662 विद्यार्थी आहेत. 45 पर्सेंटाईल असणारे 1,274 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 1,28,452 ते 1,29,725 याच्या दरम्यान आहे. 44 पर्सेंटाईल असणारे 1,414 विद्यार्थी आहेत. 43 पर्सेंटाईल असणारे 1,774 विद्यार्थी आहेत. 42 पर्सेंटाईल असणारे 1,926 विद्यार्थी आहेत आणि 41 पर्सेंटाईल असणारे 922 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा स्टेट जनरल मेरिट नंबर 1,34,840 ते 1,35,761 याच्या दरम्यान आहे. पुढचे पर्सेंटाईल बघूया. 40 पर्सेंटाईल असणारे 1,636 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा स्टेट मेरिट नंबर जो आहे तो 1,35,762 ते 1,37,397 याच्या दरम्यान असणार आहे. 39 पर्सेंटाईल असणारे 1,229 विद्यार्थी आहेत. 38 पर्सेंटाईल असणारे 1,947 विद्यार्थी आहेत. 37 पर्सेंटाईल असणारे 919 विद्यार्थी आहेत. 36 पर्सेंटाईल असणारे 1,498 विद्यार्थी आहेत. 35 पर्सेंटाईल असणारे 1,160 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 1,42,991 ते 1,44,150 याच्या दरम्यान आहे. 30 ते 34 पर्सेंटाईल असणारे 6,722 विद्यार्थी आहेत. 25 ते 29 याच्या दरम्यान पर्सेंटाईल असणारे 5,818 विद्यार्थी आहेत. 20 ते 24 पर्सेंटाईल असणारे 5,626 विद्यार्थी आहेत आणि 15 ते 19 एवढे पर्सेंटाईल असणारे 5,356 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो 1,62,317 ते 1,67,672 याच्या दरम्यान त्यांचा मेरिट नंबर असणार आहे. पुढचा मेरिट बघूया. 10 to 14 पर्सेंटाईल असणारे 4,247 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा स्टेट जनरल मेरिट नंबर 1,67,673 ते 1,71,919 याच्या दरम्यान आहे. 5 to 9 पर्सेंटाईल असणारे 4,204 विद्यार्थी आहेत. 1 to 4 पर्सेंटाईल असणारे 2,844 विद्यार्थी आहेत. 1 पेक्षा कमी पर्सेंटाईल असणारे 3,508 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर 1,78,968 ते 1,79,631 याच्या दरम्यान आहे. आणि काही डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांचं पॉलिटेक्निक झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे आणि ते फर्स्ट इयरला ॲडमिशन घेण्यासाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे. असे 843 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा मेरिट नंबर जो आहे तो अशा पद्धतीने आहे. तर CETमध्ये किंवा कॅपमध्ये टोटल 1,80,774 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण MST CETचे पर्सेंटाईल आणि त्या पर्सेंटाईलवरती किती विद्यार्थी आहेत आणि त्यांचा स्टेट जनरल मेरिट नंबर किती आहे ते आज आपण पाहिलेलं आहे. कॅपमध्ये जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये स्टेट जनरल मेरिट नंबर हा खूप महत्त्वाचा आहे. आपले जे काही ॲडमिशन होणार आहेत
ते स्टेट जनरल मेरिट नंबरनुसार होणार आहेत. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.